राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला तिलांजली देत सरकार साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडत असल्याचा गंभीर आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। मुंबई उच्च न्यायालयानं शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेला निकाल आता सर्वोच्च न्यायालयातही कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखानदारांच्या दबावाखाली काम करत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीर जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। मुंबई उच्च न्यायालयानं 2021 मध्ये राज्य सरकारचा एकरकमी FRP न देण्याचा शासन निर्णय रद्द केला होता। मात्र या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। केंद्र सरकारनं तुकड्या तुकड्यानं FRP देण्याचा कोणताही अध्यादेश काढलेला नाही। उलट शुगर केन कंट्रोल ऑर्डरमधील तरतुदींचं तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले आहेत। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 3 वेळा सुनावणी झाली आहे, पण राज्य सरकारकडून कोणतीही ठोस मांडणी करण्यात आली नाही, अशी माहिती शेट्टी यांनी दिली। कारखानदारांचे हित जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्क डावलण्यासाठी कुरघोड्या केल्या जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय। आज या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर झाली असून पुढील आठवड्यात यावर पुन्हा सुनावणी होणार आहे। यावेळी ॲडव्होकेट योगेश पांडे, ॲडव्होकेट दिलीप तौर आणि ॲडव्होकेट अमोल देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बाजू मांडली।